ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीची काल घोषणा करण्यात आली आहे। ठाकरे बंधूंसोबत मुंबईत पवारांची राष्ट्रवादीही एकत्र येण्याबाबत हालचाली सुरू आहेत। मात्र ठाकरे आणि पवारांच्या जागा वाटपाच्या चर्चा फिसकटल्याची माहिती मिळते आणि या जागा वाटपावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ठाकरेंवर नाराज असल्याची माहिती मिळते। आता पवारांच्या या नाराजीचं नेमकं कारण काय आहे आणि पवार आणि ठाकरेंमधली ही जागा वाटपाची बोलणी का फिसकटली आहेत, बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। आमची चर्चा संपलेली नाहीये। आदरणीय पवारसाहेब कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये इन्व्हॉल्व नसतात। आई आजची गोष्ट नाही, गेले 20 वर्ष आदरणीय पवारसाहेब देशाच्या नेते आहेत। संजय राऊतांवर फक्त शरद पवार नाराज नाहीत तर संजय राऊत यांच्यावर राज ठाकरे देखील नाराज आहेत। शरद पवारांना साहेबांना सुद्धा तो आता कमी लेखायला लागलेला आहे। मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या ग्रँड युतीची काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली। मुंबई ठाकरे बंधूंसोबत पवारांची राष्ट्रवादी जाण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगानं ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरेंमधील आघाडीबाबतची बोलणी फिसकटल्याची माहिती मिळते। पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ मुस्लिम भागातील जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडून देऊ करण्यात आल्याची चर्चा आहे आणि त्यावरून आपला पक्ष मुस्लिम पक्ष नसल्याचं पवारांनी सुनावल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि याच कारणामुळे शरद पवार हे उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याची चर्चा आहे। मात्र अद्याप चर्चा संपलेली नसल्याचं म्हणत ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी पवारांच्या नाराजीवर अधिक बोलणं टाळलंय। तर शरद पवार हे महानगरपालिका निवडणुकीत लक्ष घालत नसल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। आमची चर्चा संपलेली नाहीये। जर आता काल एखादा नगरसेवक असेल तो त्या परिस्थितीत निवडून आला 10 वर्षापूर्वी, आज परिस्थिती बदललेली असेल आणि ती जागा कमजोर पडत असेल तर त्या संदर्भात जिंकण्याच्या दृष्टीनं दोन्ही पक्षांनी विचार केला पाहिजे। एक जागा महत्त्वाची आहे आणि मुस्लिम वगैरे हा विषय नसून मुस्लिम हा आमच्याबरोबर आहे। संजय राऊतांवर नाराज आहेत का? कारण मुंबईमध्ये मुस्लिम ठिकाणी राष्ट्रवादीला जागा एकतर आदरणीय पवारसाहेब कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये इन्व्हॉल्व नसतात। आई आजची गोष्ट नाही, गेले 20 वर्ष आदरणीय पवारसाहेब देशाच्या नेते आहेत। देशाच्या लोकसभा असेल, विधानसभा असेल, या सगळ्या किंवा मोठ्या देशाच्या पॉलिसीज असतात, त्याच्यात आदरणीय पवारसाहेब लक्ष घालतात। तुम्ही पण आता 10 वर्ष, तुम्ही यंग आहात सगळे खूप, पण 5-10 वर्ष तर तुम्ही करताच आहे ना सगळे तुमचं रिपोर्टिंग। गेल्या 5-10 वर्षात आदरणीय पवारसाहेब जिल्हा परिषद कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये इन्व्हॉल्व नसतात। तर शरद पवारांच्या उद्धव ठाकरेंवरील नाराजीवरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेचा समाचार घेतलाय। संजय राऊत यांच्यावर शरद पवारच नाही तर राज ठाकरेही नाराज असल्याचं म्हणत भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनीही निशाणा साधलाय। तर ठाकरेंची शिवसेना आता पवारांना कमी लेखत असल्याची टीका सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे। संजय राऊतांवर फक्त शरद पवार नाराज नाहीत तर संजय राऊत यांच्यावर राज ठाकरे देखील नाराज आहेत। आपलाच महापौर होणार असं राज ठाकरे यांनी काल सांगितलं होतं की महापौर आमचाच होईल। हे सांगितल्यानंतर उबाटा गटाचा आणि संजय राऊतांचा चेहरा बघण्यासारखा होता। त्यामुळे फक्त शरद पवार नाहीत तर राज ठाकरे देखील संजय राऊतांवर नाराज आहे आणि हे महाराष्ट्राने बघितलंय। यांची युती नाही तर ही फुटी आहे। ही फुटी महापालिकेत आपल्याला बघायला मिळेल। शरद पवार संजय राऊत नाराज असून काही उपयोग नाही। हा संजय राऊत आहे, तो मालक बदलला का तो त्याच नवीन मालकाची सेवा करणार ना। आता शरद पवार त्याला तर मालकासारखे वाटत नसल्यामुळं त्यांनी दुसरा मालक बदललाय, त्या अँगलने तो बोलतो आणि शरद पवारांना साहेबांना सुद्धा तो आता कमी लेखायला लागलेला आहे। ज्यांचे रोज उठून पाय धरायचा आज त्या सिल्वरकडे गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये जाताना दिसलेलं नाही। एकीकडे केवळ मुस्लिम भागातील जागा पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यावरून पवार उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी जे एकत्र येतील त्यांच्या सोबत युती आघाडी करण्यास तयार असल्याचं म्हटलंय। शरद पवार हे महाराष्ट्रासाठी लढतायत, त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहोत असंही सांगायला आदित्य ठाकरे विसरले नाही। तुम्ही म्हटलात की अजून काही पक्ष सोबत येणार, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद पवारांची। आता जसं पुढे पुढे तुम्ही बघाल कोण कोण येतं सोबत, पण तसा विचार आहे काही? बघा काही त्यांच्याबरोबर काही बिनसलं तर नाहीच आहे। पवार साहेब हे नेहमीच आत्तापर्यंत आमच्या परिवारशी जोडलेले आहेतच, तर बघू। नाही, कारण कसं आहे, राष्ट्रवादी इथे तुमच्यासोबत असणार,
पुण्यात अजित पवारांसोबत असणार, अजित पवार सरकारमध्ये भाजपसोबत असणार. तर हे जे एकात एक आहे ना, मग ह्याच्यातनं कुठेतरी लोकांनाही वाटतं की अरे मग सगळे एकात एक आहेत. आम्ही जनतेसोबत असू आणि मुळात एकच आहे की एकच महत्त्वाचं आहे की जे जे महाराष्ट्रासाठी एकत्र येतील ते सोबत येतील आमच्या. पण शरद पवारांच्या पक्षासोबत काही चर्चा सुरू आहे, बोलणी सुरू आहे. आता काही काही गोष्टी आपल्याला कळत राहतील पुढे. ते तुम्ही दुसऱ्यांच्या पक्षाबद्दल मी सांगू नाही शकत. नाही, पण ते तुमची युती त्यांच्यासोबत असणार आहे का? कारण असं म्हटलं जातं की कुठेही काही ठाकरेंच्या बिनसलं युतीसोबत नाही, पवारही कुठेही काही असणार. तुटलं नाही. ते पण महाराष्ट्रासाठी लढतच आहेत. पवार साहेब देखील लढतच आहेत महाराष्ट्रासाठी. तुमची इच्छा आहे त्यांनी सोबत असावं? बघा, मी हेच पुन्हा एकदा सांगेन की महाराष्ट्र हितासाठी जे कोणी एकत्र येतील, महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या विरुद्ध जे कोणी एकत्र येतील त्यांनी मला वाटतं सोबत लढलं पाहिजे. नाही, कारण तुमचं एक एकामेकांसोबत नाही, म्हणजे सोबत येऊन लढलं. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची मोड बांधण्यात संजय राऊत आघाडीवर होते. पवार आणि ठाकरेंमध्ये समन्वयाची जबाबदारी राऊतांनी लीलया पार पाडली होती आणि ती यशस्वीही झाली होती. मात्र महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये तोडगा काढण्यात राऊत अयशस्वी होताना दिसतात. तर दुसरीकडे केवळ मुस्लिम भागातील जागा पवारांना देत असल्यानं पवार उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीत पवारांच्या एंट्रीची शक्यता धूसर झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.